सर मी 2024 मध्ये पास आउट आहे GNM. तर मला CNE करणं गरजेचं आहे का? बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं GNM 2022 मध्ये झालेलं असो, 23 मध्ये असो, आयदर 26 मध्ये असो, सर्वांना CNE करणं 100% बंधनकारक आहे. फक्त विषय एवढा आहे, जर इथे मी लिहितो 22, 23, 24, 25, 26 आणि 27. मग इथे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं 22 मध्ये जर झालं आहे तर तुम्हाला 22चे पॉईंट फक्त नाही करायचे जे की 30 आहेत, पण तुम्हाला 23चे, 24चे, 25चे, 26चे आणि 27चे हे सर्व पॉइंट्स तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. तू मला सांगितलं की तू 2024 मध्ये पासआउट आहे. मग 2024 मध्ये पासआउट झाल्यानंतर तुला 25चे 30 पॉईंट, 26चे 30 पॉईंट आणि 27चे 30 पॉईंट म्हणजे जवळपास तुला 90 पॉईंट हे CNE करून मिळवावे लागतील. त्यावेळेसच तुझं रजिस्ट्रेशन रिन्युअल होऊ शकेल. मला अशी विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर माझं ANM पण झालंय, ANM नंतर मी GNM केलंय, मग मला दोघं सर्टिफिकेटवर वेगवेगळ्या CNE करावे लागतील का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे एकच सर्टिफिकेट आहे, ANM नंतर GNM झालंय, तर तुम्ही एक कुठल्या पण सर्टिफिकेटवर म्हणजे GNMच्या सर्टिफिकेटवर जरी CNE केल्या तरी तुमचं दोघं ANM आणि GNMचं रिन्युअल होऊन जाणार आहे.